नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी संग्राम। बीड लोकसभा रणधुमाळी, बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना बीड जिल्ह्यामध्ये होणार आहे। या दोघांच्या चुरशीच्या लढतीमध्ये कोण खासदार होणार हे 13 तारखेनंतर सगळं माहिती पडणार आहे। कोण खासदार असेल या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर होतील। मात्र सध्या दोघांची टफ फाईट आहे। बजरंग सोनवणेंची निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे। बजरंग सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांकडून कुठे मागे कुठे पुढे अशा प्रकारची भूमिका घेतली जाते। मराठी महाराष्ट्राने वृत्त दिलं, त्याच्यानंतर बरीचशी लोक बजरंग सोनवणेंच्या पाठीमागे उभा राहिलेत। महाविकास आघाडीमधले पंकजा मुंडे यांच्यासोबत सुद्धा महायुतीमधली घटक पक्ष आणि सगळी कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना मानणारा वर्ग कामाला लागलेला आहे। पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी बऱ्याचशा लोकांनी प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। त्यामधले काही लोक अशी आहेत की पंकजा मुंडे पडल्या तर आपलं काय होणार, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही व्यवसाय आहेत ते कसे चालणार, असे प्रश्न घेऊन पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी पुढे जाणारा काम करणारा वर्ग एक आहे। तर दुसरीकडं असाही एक वर्ग आहे। मग त्यामध्ये घटक पक्ष असतील, मित्रपक्ष असतील, या सर्वांमध्ये एक अपेक्षा आणि पुढील मार्ग, पुढील दिशा आणि पुढील राजकीय भवितव्यासाठी प्रयत्न करणारी लोकसुद्धा पंकजा मुंडेंसोबत होत आहेत। बीड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामधली लोकप्रतिनिधी असे आहेत की भविष्यामध्ये विधानसभा कशा प्रकारे आपल्याला लढवता येईल आणि कसा आमदार होता येईल यासाठी पंकजा मुंडे यांच्यासोबत आहेत किंवा मग त्यांच्याकडून ते शब्द घेऊन आहेत। बीड विधानसभेसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत जे पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, लीड देण्यासाठीचा प्रयत्न करत आहेत। त्यामध्ये राजेंद्र मस्के भारतीय जनता पार्टीचेच जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनाही 24चे आमदार व्हायचं आहे। योगेश क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे, त्यांनाही विधानसभा लढवायची, आमदार व्हायचे बीडचं। कुंडलिक खांडे आहेत शिवसेना शिंदे गटाचे, त्यांनाही आमदार व्हायचं आहे। अनिल जगताप आहेत शिवसेना शिंदे गटाचेच, त्यांनाही बीड विधानसभेचे आमदार व्हायचे आहे। खरं तर युती आहे, मात्र युती धर्म पाळत असताना त्याबरोबरच युती धर्माबरोबरच आपल्याला विधानसभा कशी लढवता येईल आणि पंकजा मुंडे कशा मदत करतील, आपल्याला आमदार कसे करतील यासाठीचे या 2-4 जणांचे प्रयत्न सुरू आहेत। मग नेमक्या पंकजा मुंडे कोणाला शब्द देणार आहेत किंवा मग विधानसभेचं काम ते नेमकं कोणाचं करणार आहेत, हे 2-4 जर नावं मी उल्लेख केले तर ते सगळेच आमदार बीड विधानसभेचे होऊ शकत नाहीत। मग नेमका आमदार कोण होणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे। त्याहून मोठा सवाल आणखी एक आहे की पंकजा मुंडे नेमकी विधानसभेला मदत कोणाला करणार, राजेंद्र मस्के, योगेश क्षीरसागर, कुंडलिक खांडे, अनिल जगताप किंवा मग आणखी इतर कोणाला, हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। सगळीच लोक म्हणतात की पंकजाताई मला विधानसभेला मदत करणार आहेत। खरं तर त्या राजेंद्र मस्के यांना मदत करू शकतात, त्यांच्या पक्षाचे आहेत म्हणून। योगेश क्षीरसागर, कुंडलिक खांडे, अनिल जगताप या सगळ्या लोकांना ते मदत कशी काय करणार किंवा मग ह्या सगळ्या लोकांची लीड कशी काय मोजली जाऊ शकते। 4 जणांपैकी अनिल जगताप, कुंडलिक खांडे, राजेंद्र मस्के, योगेश क्षीरसागर या 4 जणांची लीड कशी मोजली जाऊ शकते। कोण सांगेल की मी ही एवढी तुम्हाला पंकजा मुंडे लीड दिलेली आहे आणि तुम्ही मला विधानसभेला आता मदत करा, कोण सांगेल? कशी लीड मोजता येईल बीड तालुक्याची? 4 जण एकाच तालुक्यामध्ये विधानसभेची तयारी करतायत, 4 जण एकाच विधानसभेमधून मतांची लीड देणार आहेत। विधानसभेला लीड नेमकी कोणाला पकडायची, कोणाची पकडायची आणि कोणाला उमेदवारी द्यायची महायुतीची? पण ठीक आहे, महायुतीमध्ये हे जरी पुढच्या भविष्यामध्ये विधानसभेला एकत्र लढले नाहीत, वेगवेगळे लढले, तर पंकजा मुंडे नेमके कोणाला सहकार्य करणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे। खरं तर पक्षामधून त्या राजेंद्र मस्के यांना सहकार्य करतील, इतरांना कसं सहकार्य करणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे। आता या लोकांनी कशा आशेवरून पंकजा मुंडे यांना निवडून देण्यासाठीचं पुढे आलेत हे माहीत नाही। युती धर्म म्हणून सुद्धा ते एकत्र आले असू शकतात आणि भविष्यामध्ये कोणाला कोणाची कुठली उमेदवारी मिळते हा सगळ्यात मोठा आणि जर तरचा नंतरचा विषय आहे। सध्याची अशा प्रकारची चर्चा आहे की नेमका कोण विधानसभेचा उमेदवार भविष्यामध्ये असेल आणि कोणाची लीड पकडली जाईल, अशा प्रकारची चर्चा सध्या बीड जिल्ह्यामध्ये आहे। असाच प्रकार गेवराईमध्ये आहे। गेवराईमध्ये कालच्या मेळाव्याला हा अमरसिंह पंडितांचा मेळावा होता, तिथं लक्ष्मण पवार उपस्थित नव्हते। लक्ष्मण पवार हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, मात्र पंकजा मुंडे यांचं आणि त्यांचं अधिक काळापासून बेबनाव आहे। त्यांनी खरं तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लक्ष्मण पवार यांच्या घरी जाऊन भेट घेतली। मी त्यावेळेसही बोललो होतो की ज्या घरामध्ये मौल्यवान वस्तू आहेत त्या चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे, तिथेच पंकजा मुंडे जात आहेत की काय, असं मी विचारलं होतं, असा सवाल उपस्थित केला होता। तशी सगळी परिस्थिती आहे आता वाटायला लागलेला आहे।
कालच्या मेळाव्यामध्ये लक्ष्मण पवार उपस्थित नव्हते. कदाचित ते सेपरेट मेळावा घेतील जसं आष्टीमध्ये ठरलेलं आहे. तसं सेपरेट मेळावा जर त्यांनी घेतला तर वेगळी गोष्ट आहे. मात्र तिथंसुद्धा मतांची लीड नेमकी कोणाची मोजायची, अमरशे पंडित किंवा लक्ष्मण पवार नेमकी कोणाची मोजायची? दोघांचीही एकच मतदार असणार आहेत किंवा मग एकच लीड असणार आहे. मग ते लोक कोणाचे मोजायचे? कोणी? ही लीड माझी आहे असं अमरशे पंडित म्हणू शकतात का? ही लीड माझी आहे लक्ष्मण पवार म्हणू शकतात का? तर नाही. एकाच मतदारसंघामध्ये दोघांची लीड असणार आहे. आणि विधानसभा नेमकी कोणाला मिळणार? खरं तर अशी चर्चा आहे गेवराईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मण पवार यांच्या समर्थकांमध्ये की पंकजा मुंडे यांनी अमरशे पंडितांना विधानसभेचा शब्द दिलेला आहे, अशी चर्चा आहे. मग नेमका कोणाला त्यांनी शब्द दिलेला आहे? लक्ष्मण पवार पक्षाचे आमदार असताना सुद्धा अमरशे पंडितांना कसा काय शब्द दिला, अशी चर्चा आहे. काय त्यांचा समझोता झाला याबद्दल काहीही माहिती नाही, मात्र तशी चर्चा आहे. आणि म्हणून लक्ष्मण पवार नाराज आहेत असं बोललं जात आहे. आता खरं तर आमदार नेमका कोण मग 2024चा? लक्ष्मण पवार ते हक्काचे आमदार आहेत पक्षाचे. युती जर नाही झाली तर ठीक आहे, त्या ठिकाणी अमरशे पंडित लढतील, लक्ष्मण पवार लढतील, प्रतापराव पंडित लढतील आणि इतर जे काही इच्छुक लोक आहेत ते सुद्धा लढतील. मग विधानसभेला पंकजा मुंडे नेमकं सहकार्य कोण करणार? लक्ष्मण पवार या पक्षाच्या आमदारला किंवा मग अमरशे पंडिताला? तिथंही मोठा पेच प्रसंग आहे. मग अमरशे पंडित किंवा लक्ष्मण पवार हे दोघं पंकजा मुंडेला लीड कशी देणार, किती देणार? अनेक पेच प्रसंग पंकजा मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उपस्थित झालेले आहेत. दुसरीकडं आष्टी पाटोदा शिरूर सुरेश धस हे सुद्धा इच्छुक आहेत. महायुतीकडून ते सुद्धा लढण्यासाठी इच्छुक आहेत 2024च्या निवडणुकीमध्ये. भीमराव धोंडे हे सुद्धा तिथून इच्छुक आहेत, त्यांना उमेदवारी मिळेल अशा प्रकारची चर्चा आहे. मात्र सुरेश धसांशिवाय इतर दुसरा कुठलाही माणूस पंकजा मुंडेंच्या पाठीमागे ताकद उभा करणारा आष्टी पाटोदा शिरूरमध्ये कोणीही माणूस मिळणार नाही. पंकजा मुंडे यांच्या अनेक सभा झाल्या बीड जिल्ह्यामध्ये, मात्र सुरेश धसांसारखी सभा कुठेही आम्हाला पाहायला मिळाली नाही. फार मोठी गर्दी 2-3 ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाली. म्हणजे सुरेश धस हे पंकजा मुंडेंना जितकी लीड देऊ शकतात तितकी लीड दुसरा कुठलाही माणूस त्या ठिकाणी देऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि तसं म्हणणं तरी चुकीचं ठरणार नाही. मग भीमराव धोंडे कशा प्रकारे लीड देतील? भीमराव धोंडेंची सुद्धा तिथे लीड मोजली जाईल, सुरेश धसांची मोजली जाईल. या दोघांमध्ये सुद्धा पेच प्रसंग आहे. कोणाची लीड मोजणार, कोणाला आमदारकीची तिकीट देणार, पंकजा मुंडे नेमकं कोणाला सहकार्य करणार, असे अनेक पेच प्रसंग तिथं सुद्धा आहेत. मात्र सुरेश धसांची ताकद तिथं मोठी आहे. महायुतीकडून सुरेश धसांच्या विरोधामध्ये किंवा मग तिकडं भीमराव धोंडेंना उमेदवारी मिळाली तर सुरेश धस त्या ठिकाणी अपक्ष लढू शकतात आणि निवडूनही येऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. मग निवडणुकीच्या काळामध्ये कशी परिस्थिती राहील हा तेव्हाचा आणि नंतरचा जरतरचा विषय आहे. इकडे माजलगाव मतदारसंघामध्ये सुद्धा तशाच प्रकारचा पेच प्रसंग आहे. प्रकाश सोळंके स्टँडिंग आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे. मात्र तिथं इच्छुक उमेदवार असलेले रमेश आडसकर हे पंकजा मुंडे यांना मानणारे आणि त्यांच्या मागे मतदार उभा करणारे व्यक्ती आहेत. मात्र युतीमधून जर लढायचं झालं तर प्रकाश सोळंके यांना तिथं उमेदवारी मिळणार आहे, स्टँडिंग आमदार आहेत. जर युती नाही झाली तर त्या ठिकाणी जे आहे ते आडसकरांना तिथं उमेदवारी मिळू शकते, ते तिथून निवडणूक लढवू शकतात. युती झाली तर प्रकाश सोळंकेंच्या जागेवर तिथं आडसकरांना उमेदवारी शक्य होणार नाही आणि आडसकर तर निवडणूक लढणारच आहेत, अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे. आणि आडसकर पंकजा मुंडे यांच्यापासून दुरावले जाणार होते, तिकडं शरद पवार गटाकडे जाणार होते, अशीही चर्चा आहे. मात्र विधानसभेला आपण तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करू किंवा मग काहीतरी करू, अशा प्रकारचा शब्द पंकजा मुंडे यांनी आडसकरांना दिला आहे, अशा प्रकारची चर्चा आहे, तशी कुजबूज आहे. मग नेमकी कोणाला उमेदवारी त्या ठिकाणी माजलगाव मतदारसंघामध्ये मिळणार आहे आणि पंकजा मुंडे यांना कोण नेमकं तिथून लीड देणार आहे? प्रकाश सोळंके की रमेश आडसकर? प्रकाश सोळंके मागच्या एका त्यांच्या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये रडले, अशा प्रकारची चर्चा आहे. का ते रडले माहीत नाही, त्यांची उमेदवारी जाणार आहे का म्हणून रडलेत का, किंवा कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही पंकजा मुंडे यांना 0 मतदानसुद्धा करणार नाहीत आणि म्हणून प्रकाश सोळंकेंना त्या ठिकाणी अश्रू जे आहे ते सोडावे लागलेत, अशी परिस्थिती आहे का, असाही सवाल उपस्थित होतोय. म्हणजे पंकजा मुंडे यांच्या निवडणुकीच्या मार्गावर अनेक अडचणी आहेत, पेच प्रसंग आहेत. जर पंकजा मुंडे यांनी शब्द दिला विधानसभेचा तर मतदान तिकडं होतील, नाही दिला तर मतदान होणार नाहीत, विरोधात जातील किंवा मतदारांना काहीच आश्वासनं किंवा मतदारांना काहीही शब्द दिले जाणार नाहीत, त्यांच्या मनावर त्यांना सोडलं जाईल, अशी परिस्थिती जिल्हाभरामध्ये आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची वाट, जरी त्यांच्याकडे महायुती आणि फार मोठे बलाढ्य नेते असले तरीही काहीही चालणार नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. मराठा विरुद्ध ओबीसी वाद पूर्वीपासून लागलेला आहे. पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी अनेक लोक मराठाच आहेत आणि त्या मराठा नेत्यांचं
मतदार ऐकणार नाहीत अशी परिस्थिती सध्या आहे. कुठलाही मराठा नेता पंकजा मुंडे यांना लिहून देऊ शकत नाही की माझ्या जिल्ह्यातून, माझ्या तालुक्यातून, मतदारसंघामधून एवढी तुम्हाला लीड मिळेल. असा कुठलाही एखादा लोकप्रतिनिधी, पंकजा मुंडेंच्या फळीमध्ये असलेला लोकप्रतिनिधी लिहून देऊ शकत नाही, कारण काहीही गॅरंटी राहिलेली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांची निवडणूक फार खडतर असणार आहे. कशा प्रकारे बजरंग सोनवणे यांना मागे सारत विजय मिळवता येईल यासाठीचे प्रयत्न पंकजा मुंडे कशा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटतात? मी काय बोललो यावर तुम्हाला काही माहिती आहे का? खरंच अशी सगळी परिस्थिती आहे का? यावर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.